हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी कुठं चालली हा प्रश्न पडलाय ना. ते तिथे गेल्यावरती सांगणारच आहे. त्याच्या आधी कोण कोण चाललंय ते तर बघा. अरे कुठे गेले? थांबा परत पाहू. सर हाय करा. अनुज मॅडम किती वाजता उठल्या? हे नव्हतं विचारायचं होते. सुयोग सर कुठे? तिकीट घेतली आणि संकेत काय पुरी पाहायला गेला काय पुढं? आणि आम्ही अवसरी दे. निखिल सर कोणामुळे लेट झाले हो? लय खरं नाही बोलायचं. परत मागशाल का नाश्ता? तर चला सांगते तुम्हाला. आम्ही चाललो होतो जय मल्हार कृषी पर्यटन, म्हणजेच आपली मोराची चिंचवली. तिथे गेल्याच्या नंतर हे बघा, आपल्या ऑफिसची काही टीम ऑलरेडी तिथे आलेली होती. त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी गाडी वगैरे पार्क केली आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं होतं, आधीच आपलं तिकीट वगैरे काढून ठेवलं होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी ते तिकीट दिलं. ते आपल्या हाताला पण बँड टाईप लावायचं असतं आणि यांनी खूप सकाळी लवकरच येऊन तिकीट काढलं होतं. आम्हीच लेट झालो होतो. मग सगळ्यांना तिकीट वगैरे दिले. मग सगळ्यांचा तिकीट वाटप झाला आणि त्याच्यानंतर हे आम्हाला विचारत होते एवढं लेट का झालं, पण आता जाऊ द्या, तिकीट आम्हाला भेटलं होतं. इथे तिकीट पर पर्सन 750 आहे. पण जर तुम्ही ग्रुपनी गेले तर तुम्हाला तिथे ग्रुप डिस्काउंट मिळतो. आम्ही ग्रुपनी गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला ग्रुप डिस्काउंट मिळाला होता. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच्या नंतर सुरुवातीला वेलकम ड्रिंक भेटतं. ते तिथे गेल्याच्या नंतर आम्ही पहिल्यांदा वेलकम ड्रिंक घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता नाश्ता करूया. पहिल्यांदा आम्ही नाश्ता करायला गेलो. इथे नाश्त्यामध्ये मोस्टली मिसळच असते आणि त्यासोबत शिरा असतो. शिरा पूर्ण तुपामध्ये पायनॅपल शिरा होता. मिसळ ही अनलिमिटेड होती. आणि पावसुद्धा अनलिमिटेड होते बरं का. तर इथे सुद्धा कॉम्पिटिशन चाललं होतं की कोणी किती पाव खाते. तर मधुकर सरांनी तर 5 पाव खाल्ले होते आणि 6वा पाव त्यांचा चालू होता आणि म्हणायचे खूप छान मिसळ आहे. तर मित्रांनो, आता आपण सुरुवात केलेली आहे एक्सप्लोर करायला जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र. राम राम. तर त्या काकांना राम राम म्हणून आपण चाललोय पुढे. पाहूयात. बदक पाहू शकता तुम्ही, इथं बदक आहेत इथं. अरे या पोराचे कपडे कोण नेले? इकडं पाहू शकता तुम्ही, उंट पण आहे. हे ससे आहेत. मोठे मोठे ससे. बाळा काय करतोयस रे? हे सोन्या काय करतो? पक्षी संग्रहालय. कोंबडी वेगळी कोंबडी आहे. मटण किती पडन? अर्धा 1 किलो पडन चिकन. चिमणी उडून गेलेली आहे ती. पाहू शकता चिमणी उडून गेलेली. त्याच्यामध्ये कबूतर आहेत ना, बाकीच्या उडून गेल्या. हा बघा, साजेचं गाणं म्हटलंय कुणीतरी. हे जायचंय कुठं? चला, आपल्याकडे गाईड आहे. ग्रुप फोटो घेऊया. तर आता यांना घ्यायचा आहे ग्रुप फोटो. मयूर पॉइंट, मोर पाहण्याची बैठक व्यवस्था. कोण काढतंय फोटो? अनुजाने काहीतरी पोस्ट सांगितली, ती पोस्ट देऊ आपण. बघूयात फोटो. ओके. एक ग्रुप फोटो काढला आणि त्याच्यानंतर ना आम्ही पुढे आलो. पुढे आल्याच्या नंतर म्हटलं ही पूर्ण मोराची चिंचोली आज फिरायची आहे आणि पाहायचं आहे की काय काय असतं. मग पाहिलं तर इथे खूप प्रकारचे झोके होते. लहान मुलांसाठी पण झोके होते वेगळे आणि मोठ्या माणसांसाठी वगैरे वेगवेगळे झोके होते. खूप प्रकारचे झोके होते आणि सावली पण मस्त होती. खूप शांतताही होती तिथे. मग जरा वेळ निसर्गाचा आनंद घेतला. झोके त्याच्यानंतर अपेक्षा आणि बंटीचं तिथेही भांडण झालं. ऑफिसला पण हे लोक भांडण करतात.
इथे पण येऊन यांना भांडणच करायची, त्यांची भांडणं वगैरे कशी तरी सोडवली आणि त्याच्यानंतर तिथे आम्ही पुढे निघालो. त्या टांगेला घोडा जॉईन करून त्याच्यावरून सर्वांना पर्यटकांना फिरवलं जातं. पण घोडा काय अजून आलेला नव्हता, तर यांनी काय केलं, स्वतःच घोडे बनले आणि स्वतःच त्याला खेचत बसले आणि मस्त मधुकर सरांना त्याच्यावरती चढवलं. आणि मग त्याच्यानंतर ना बघू शकता आपण, पण घोडा काय पळत नाही. बसा. बादल नाव आहे बरं का घोड्याचं, बादल. बरं, याचं नाव बादल आहे. तुझं नाव काय रे? हा विकी. हा मी निखिल आहे. ए नको, तू तिथेच बसून राहा, तू येऊ नको इकडे. किती जण आहे टोटल? ए चला, त्याच्या शेजारी बसा. बस रे. अरे तू केला का त्याचं नुकसान? बसा सगळे. अरे बस ते वाले घे जागा करून, आपलीच पोर आहे का लोकांची द्या. काय हा म्हणजे आपली. बसा बसा. नाही या तुम्ही जाऊन, आमचं काय नाही. नको नको, या तुम्ही जाऊन या सगळे. हे सगळे घोडा गाडीत गेलेले आहेत. ए घोडा पळव थोडा. तुम्ही पाहू शकता घोडा राईड, आणि शेजारी चालू झालेली आहे ट्रॅक्टर राईड. फार असं आकर्षण नाहीये, पण चला ठीक आहे. गावाकडून जे लोक येतात त्या लोकांना ह्या गोष्टीबद्दल विशेष असं काही वाटत नाही. पण जे लोक शहरामधून येतात किंवा जी मुलं शहरामधून येतात, लहान मुलं, त्यांना या गोष्टीचं खूप आकर्षण असतं. आम्ही गावाकडे वाढलेलो आहोत, त्याच्यामुळं ह्या गोष्टींचं आकर्षण जास्त काही वाटत नाही. घोडा राईड झाली किंवा बैलगाडी झाली किंवा ट्रॅक्टर झालं, ह्या गोष्टी लहानपणापासून पाहत आल्यामुळे ह्या गोष्टींचं जास्त काही वाटत नाही. पण एक एन्जॉय म्हणून तुम्ही येणार असाल तुमच्या मुलांना घेऊन, लहान मुलांना, लेकरांना, विशेष करून शहरामध्ये या गोष्टी नाही भेटत, तर त्यांना घेऊन तुम्ही येऊ शकता. चला, इथे लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर काही होतं. झोका होता, त्याच्यानंतर घसरगुंड्या होत्या, छोटाले, ह्या सगळ्या लहान मुलांसाठीचाच एरिया होता. तर आम्ही विचार केला की चला आपण पण याच्यावरती चढून पाहूया, थोडीशी डेअरिंग करूया, कारण आम्ही पण लहानच आहे. तर आम्ही त्याच्यावरती चढण्याचा प्रयत्न करत होतो. म्हटलं चला आपण पण चढूया. चढायला लागलो, अर्ध्यापर्यंत गेलो. त्याच्यानंतर त्या साईडने उतरायचं कसं समजत नव्हतं, जमत नव्हतं. मग रिटर्न परत खाली उतरलो आणि त्याच्यानंतर पुढे निघालो. झाडाच्या वरती मग आम्ही सगळेजण चढलो. वरती झाडाच्या वरती गेल्याच्या नंतर वरून निसर्ग खूप छान दिसत होता आणि हे यांनी याला झाडाला पायऱ्या वगैरे लावलं, हे खूप छान वाटत होतं. वरतून पण छान दिसत होतं सगळं काही. मग आम्ही निघालो ॲडव्हेंचरकडे. हा सगळा एरिया हा ॲडव्हेंचरचा होता. तर मोराच्या चिंचवली येथे 45+ ॲक्टिव्हिटीज आहेत. मग आम्ही एक एक ॲडव्हेंचर्स करायला सुरुवात केली. म्हटलं सगळे ॲडव्हेंचर करून पाहूयात. ॲडव्हेंचर म्हणजे आता तुम्हाला पुढे दिसेलच काय असतं. याला झुलता पूल बोलतात. यावरती चालायचं असतं आणि हा पूल कंटिन्यू हलत असतो. आणि ह्या पुलावरती एक अननोन पर्सन भेटला, तो आणि निखिल सर जोरात पूल हलवत होते आणि सगळेजण बाकीचे थांबून राहिले होते. ह्या दोघांची चालली होती. हा दुसरा पूल होता, हा सुद्धा पूर्णपणे हलत होता. हा पण झुलताच पूल होता. आणि सगळ्यांनी मिळून काय केलं, फक्त गर्ल्स येत होत्या, तर मुलांनी एकत्र मिळून जोरात पूल हलवायला सुरुवात केली. बिचाऱ्या पोरी सगळ्या घाबरलेल्या होत्या. हे एक ॲडव्हेंचर होतं, सायकल हवेमध्ये चालणार. लोक खूप मस्त मजा घेत होते. आणि त्याचबरोबर रोपवे पण होतं. रोपवेमध्ये पण लोक मस्त मजा घेत होते. पण इथे खूप जास्त गर्दी होती आणि नंबर होते, एक एक पर्सनला सोडायचे. त्याच्यामुळं हे ॲडव्हेंचर आम्ही नाही करू शकलो गर्दी असल्यामुळे. मग आम्ही गेलो निशाणा लावायला. बाण घेतला, निशाणा लावला. निशाणा काही लागतच नव्हता. 1 बाय 1 एक एक जण मग निशाणा लावायचा ट्राय करत होतो. एकाला पण नीट काही निशाणा लावता आला नाही. एक आमच्यातला होता सूरज,
त्याला थोडंफार येत होतं त्याच्यातलं, मग त्याने जरा व्यवस्थित निशाणा लावला. आणि निखिल सर तिथं गायडन्स करायला होते. असं वाटत होतं ते आमच्यातले नाहीचे, कारण ते प्रत्येकाला बांध द्यायचे आणि मग एक एक जण निशाणा लावायचं. येथे किल्ले संग्रहालय पण आहे. आम्ही ते संपूर्ण किल्ले संग्रहालय पाहिलं. आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील कोणते कोणते किल्ले आहेत ते सगळं पाहिलं. त्याच्यानंतर ना इथे उसाचा रस सुद्धा भेटतो, गारवा, हा तो अनलिमिटेड पण आहे. त्यानंतर ना इथे जादूगाराचा शो चालू झाला होता, मग आम्ही तो पाहायला गेलो. जादूगाराचा शो पाहून झाल्याच्या नंतर ना आम्ही सगळेजणांनी विचार केला, चला काहीतरी गेम खेळूया. आणि ह्या गेमचं नाव काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मग हा गेम खेळताना काही मजा आली ते तुम्ही पहा. चला आज कोणी डिस्टर्ब करू नका. बरोबर शांताबाई सांगता बोलायचं. गंगूबाई काठियावाडी. हो मी मधुकर. माझं नाव मधुकर. मधुकर. मी मधुकर आहे. सूरज गुलियत. चंद्र तारे पृथ्वी. नको चंद्र तारे. तुम्ही करू शकत नाही. सर लाजू नका. करा आता काय मला आता जरी भरोसा नाही पण करीन मध्ये. पहिला शब्द आहे. अरे आता काय उकार असतो. वेलांटी मात्रा उकार रो तो पुढचा उकार. त्याचा पुढचा उकार कसा असतो. वेलांटी नाही मात्रा नाही. ओम भट स्वाहा. गेम खेळून झाल्याच्या नंतर ना गाडी घेतली, त्याच्यामध्ये अपेक्षाला बसवलं. अपेक्षा माहिती आहे ना, ऑफिसची दीदी. खूप जण कमेंट करून विचारत होते की अपेक्षा कुठे गेली, ऑफिसची दीदी कुठे गेली, जॉब सोडला का, जॉबवरून काढून टाकलं का. तर त्यांनी सगळ्यांनी अपेक्षाला घेऊन यांनी खूप जास्त धिंगाणा घातला. त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो. जेवणामध्ये दुपारच्या इथे मासवडीचा रसा, कढी, खीर, आंबरस, पिठलं, त्याच्यासोबत भाकरी, चपाती किंवा पुरी आणि सोबत मठ्ठा आणि जर भात पाहिजे असेल तर भात. जेवण हे अनलिमिटेड होतं आणि जेवण खरंच घरच्यासारखं आणि छान होतं. टेस्टही चांगली होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो वॉटर पार्कमध्ये. वॉटर पार्कमध्ये गेल्याच्या नंतर तिथे यांनी धिंगाणा सुरू केला, रेन डान्स स्टार्ट केला आणि त्याच्यानंतर ना पुढे पुढे आम्ही काय केले ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यानेच बघा. परत हजार मी जातो. वॉटर पार्कचा टाइम संपलाय पण हा बंटी संपला नाही, अजून थांबला नाही. आबा पेशा भरतो मी. आबा चला, आमची तर झाली एकदाची ट्रिप सक्सेस. परत भेटूया पुढच्या ट्रिपला. त्याआधी तुम्ही कधी गेले आहात का मोराच्या चिंचवलीला? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या डॅम्सॉलच्या फॅमिलीला सबस्क्राईब नक्की करा.